मित्रांनो, 7 सीटर सेगमेंट मध्ये एर्टिगा सीएनजी बेस्ट काय चला तुम्हाला सांगतो। पहिलं म्हणजे गाडीची रिलायबिलिटी। K15 सिरीजचं 1.5 लिटरचं मारुतीचे इंजिन बघायला भेटतं तुम्हाला, जे की आम्ही 1700 किलोमीटर 48 तासामध्ये ड्राईव्ह केलंय। गाडीने कुठलाच प्रॉब्लेम दिला नाही। याच्यामध्ये तुम्हाला 87 bhp पॉवर आणि 121 न्यूटन मीटरचा टॉर्क बघायला भेटतो। गाडीमध्ये 7 लोक ट्रॅव्हल करत होते, वरती लगेच पण होतं, तरी पण गाडी कुठे हे नाही झाली। याचा कॉन फक्त एवढाच आहे की हायवेला 120च्या पुढे जर गाडी गेली ना तर थोडी स्टिअरिंग हार्ड व्हायला पाहिजे, जसं हायवेला स्पीड वाढेल, पण या बाबतीत तसं होत नाही। स्टिअरिंग थोडीशी लूज होते, जे की आपल्याला थोडंसं कंट्रोल कमी वाटतं आणि जो कॉन्फिडन्स यायला पाहिजे तो येत नाही। बाकी गाडी ओव्हरऑल चांगली आहे, बजेट फ्रेंडली आहे, मायलेज पण भेटतं। आणि बाकी काय पाहिजे 7 सीटर मध्ये, असं पण नाही बाकी गाड्या जसं 5+2 याच्यामध्ये प्रॉपर 7 सीटर सेगमेंट बघायला भेटतं तुम्हाला। आणि XL6 एर्टिगा याचाही तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटेल। आणि 1700 किलोमीटरच्या ड्राईव्ह मध्ये तुम्हाला मला काय काय अडचण आली याचे तुम्हाला युट्यूबला प्रॉपर व्हिडिओ बघायला भेटणार आहे, जे की एर्टिगा सीएनजी घेतली पाहिजे की नाही या बाबतीत मी तुम्हाला सांगणार आहे। त्यासाठी आपल्या ऑटो ज्ञान मराठी या चॅनलला फॉलो नक्की करा। धन्यवाद।